सुप्रभात. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला. जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस. चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने. कुठेतरी खोलवर कर्माची भीती असते, नाहीतर गंगेच्या घाटांवर एवढी गर्दी का असते? जो माणूस आपल्या कर्मांचं खरं स्वरूप ओळखतो त्याला धर्म शिकण्याची गरजच उरत नाही. पाप शरीर करत नाही, ते विचार करत असतात. गंगा फक्त शरीर शुद्ध करते, विचार नाही. शब्दांचं खरं मूल्य तेव्हा कळतं जेव्हा ते बोलणाऱ्याच्या भावनेतून उमटतात. नाहीतर वेलकम हे पायादानावरही लिहिलेलं असतं. नाती कधीही कितीही कठीण वाटली तरी तोडू नका. पाणी कितीही घाण असलं, जर तहान भागवू शकत नसलं तरीही आग मात्र जरूर विझू शकते. आजचे पंचांग रविवार 18 मे 2025. शुभ सकाळ. चला तर मग आजचा दिवस सुरू करूया सुंदर माहितीने. आज ज्येष्ठ मासाच्या कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे. पंचमी तिथी सकाळी 5:58 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर षष्ठी सुरू होईल. आजचं नक्षत्र पूर्वषाढा संध्याकाळी 5:44 पर्यंत आहे आणि त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र सुरू होईल. ज्यांनी आज एखादे शुभ कार्य ठरवलं आहे त्यांनी या नक्षत्र बदलाची नोंद घेतलेलीच बरी. आजचा राहू काळ म्हणजे अशुभ काळ सकाळी 9:06 ते 10:44 या वेळेत असेल. या वेळात अत्यंत आवश्यक असेल तरच काही निर्णय घ्या, अन्यथा टाळणं उत्तम. आणि हो, अभिजित मुहूर्त सर्वात शुभ काळ 11:56 ते 12:49 आहे. काही नवं सुरू करायचं असल्यास ही वेळ अगदी योग्य आहे. आज चंद्र धनु राशीत रात्री 12:03 पर्यंत राहील आणि त्यानंतर मकर राशीत संचार करेल. तसेच सूर्य वृषभ राशीत राहणार आहे. आज तुम्ही खूप विचार करत आहात का? कारण सतत चिंता करत राहिल्यास मनाची शांतता हरवते आणि शरीराची साथ सुटते. त्यामुळे स्वतःला थोडं सावरायला शिका आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा. दिवस जसजसा पुढे जाईल तसतशी आर्थिक परिस्थिती थोडी सावरताना जाणवेल आणि त्यातून थोडा दिलासा मिळेल. मात्र घरातले काही ताणतणाव तुमच्या मनावर परिणाम करू शकतात. अशा वेळी संयम आणि समजूत यांचं महत्त्व अधिक असतं. जीवनातल्या कठीण वेळा काहीतरी शिकवून जातात, म्हणून स्वतःला समजून घेणं आणि आयुष्याचे खरे धडे गिरवणं अधिक महत्त्वाचं आहे. केवळ स्वतःची पाठ थोपटण्यात वेळ घालवण्यापेक्षा. प्रेमात काही अशा भावना असतात ज्या आज तुमचं मन अस्वस्थ करून झोप उडवू शकतात. पण हे देखील तुमच्या भावनांचं एक सुंदर रूप आहे. त्याला समजून घ्या. आजचा रिकामा वेळ वाया न घालवता चांगल्या पुस्तकांच्या सहवासात रमून जा. ज्ञान हे तुमच्या अनेक समस्यांना उत्तर शोधून देईल. लग्न म्हणजे फक्त एकत्र राहणं नव्हे, तर एकमेकांसाठी वेळ देणं, एकमेकांना समजून घेणं हेच खरं सौख्य आहे. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस खास आहे. ज्या विषयात आपण थोडे कमी आहोत त्या विषयात मार्गदर्शन घेण्यासाठी गुरुजनांशी संवाद साधा. त्यांचा अनुभव तुम्हाला नक्कीच मदतीचा ठरेल. जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा. तुमचा दिवस शुभ असो.